मित्रांनो, तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी जवळपास 6 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहे। मग हे शेतकरी बांधव कोणते असणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार, यासाठी काही नवीन नियम घालण्यात आलेले आहेत। तर ते नियम कोणते आहेत ही संपूर्ण अपडेट आपण शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी बांधवांना पडलेला एकच प्रश्न की ज्या नवीन अटी या नमो शेतकरी योजनेमध्ये घालण्यात आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत। तर शेतकरी मित्रांनो, एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील किंवा मग पीएम किसान योजनेचा आतापर्यंत लाभ घेत असतील तर त्यातील एकापेक्षा जास्त व्यक्ती वगळण्यात आलेल्या आहे आणि फक्त एकाच व्यक्तीला त्याचा लाभ भेटणार आहे। आता जसे की पती पत्नी आणि त्यांचा 18 वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी या योजनेचा जर लाभ घेत असतील तर त्यातील फक्त पत्नीलाच त्या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि 18 वर्षांवरील जर तुमची मुलं असतील तर त्यांनाही त्या योजनेचा लाभ हा भेटणार आहे। मित्रांनो, त्यानंतर काही शेतकरी बांधव इन्कम टॅक्स भरतात, तेही शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत आणि काही महिला अशा आहेत की त्या लाडक्या बहीण योजनेचाही लाभ घेत आहेत आणि पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल याही योजनेचा लाभ घेत आहेत। मग त्यातीलही काही महिला वगळण्यात येणार आहेत किंवा वगळण्यात आलेल्या आहेत। असे एकंदरीत आपण जर पाहिलं तर 6 लाख शेतकरी बांधव वगळण्यात आलेले आहेत, जे की नमो शेतकरी योजनेच्या अगोदरच्या हप्त्यांसाठी किंवा मग पीएम किसान योजनेच्याही आतापर्यंत जे हप्ते भेटले त्या योजनेसाठी पात्र होते, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यापासून त्यांना वंचित ठेवण्यात येणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 96 लाख शेतकरी बांधवांनाच फक्त नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा वितरित केला जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, यासाठी तुम्ही जर एकापेक्षा जास्त म्हणजे एका कुटुंबातील एकापेक्षा जास्त व्यक्ती जर पीएम किसान योजना असेल किंवा नमोचा लाभ घेत नसतील आणि तुम्ही इन्कम टॅक्सही भरत नसाल आणि तरी सुद्धा तुमचं जर 4 कामे जी आहेत त्यातली एक जरी ऑप्शन तुमचं जर नो राहिलेलं असेल तर तुम्ही सुद्धा त्यातून अपात्र ठरू शकतात, बाद ठरू शकतात। त्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला तुमची ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण आहे की नाही ते चेक करायचं आहे, तुमचं लँड रेकॉर्ड येस आहे की नाही ते चेक करायचं आहे, तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करायचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो, कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ जर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करून घ्यावयाचा असेल तर तुम्हाला तुमचं आधार तुमच्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। कारण आपल्याला जे सरकारी योजनेचा लाभ भेटत असतो तो डायरेक्ट डीबीटीद्वारे ट्रान्सफर केला जातो आणि डायरेक्ट डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर होण्यासाठी आपला आधार आपल्या बँकेला लिंक असणं महत्त्वाचं असतं। त्यामुळे तुम्हाला तुमचा आधार तुमच्या बँकेला लिंक आहे की नाही तेही चेक करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं महत्त्वाचं असणार आहे। हे 4 ऑप्शन जर तुमचे यस असतील तर आणि तरच तुम्हाला पात्र असून सुद्धा नमो शेतकरी योजनेचा लाभ भेटेल आणि जर यातील एक जरी ऑप्शन तुमचं नो झालेलं असेल तर तुम्ही पात्र जरी असाल तरी सुद्धा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्यापासून वंचित राहावं लागेल। त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन हे सर्व चेक करू शकता की तुमचे सर्व ऑप्शन येस आहे की नाही, किंवा मग तुम्ही pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन देखील या गोष्टी चेक करू शकता। शेतकरी मित्रांनो, आता ही झाली तुम्हाला कोणकोणती कामे करायची आहेत आणि यासाठी कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न की नमो शेतकरी योजना बंद झाली का, जर झाली नसेल तर तिचा हप्ता नक्की शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजना ही बंद झालेली नाही, ती योजना चालू आहे। पीएम किसानच्या धर्तीवरती नमो शेतकरी योजना सुरू केलेली आहे आणि ती चालूही असणार आहे। परंतु मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता वितरण होण्यासाठी खरोखर विलंब झालेला आहे, परंतु योजना ही चालू असणार आहे। मग आता हा हप्ता खरोखर शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार। शेतकरी मित्रांनो, जसं की पीएम किसानचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला, त्यानंतर लगेचच म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचाही 8वा हप्ता वितरित व्हायला हवा होता। परंतु आज आपण जर पाहिलं तर डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा भरपूर दिवस झालेले आहेत, परंतु तरी सुद्धा म्हणजे अवघा 1 महिन्यांचा कालावधी होत आलेला असताना सुद्धा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमाच करण्यात आलेला नाही। मग आता हा नक्की केव्हा जमा होणार। तर शेतकरी मित्रांनो, मध्यंतरीच्या काळामध्ये निवडणुका होत्या, निवडणुकीची आचारसंहिता होती आणि आपण जर पाहिलं तर निवडणुकीचा निकाल जो आहे तर तो पुढे ढकलण्यात आलेला आहे, म्हणजे 21 डिसेंबर रोजी निकाल असणार आहे आणि तोपर्यंत आचारसंहिता सुद्धा लागू असणार आहे। त्यामुळे आणि एकीकडे आपण जर पाहिलं तर हिवाळी अधिवेशन पार पडलेलं आहे। या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल तरतूद होणे आवश्यक होतं, परंतु या हिवाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद करण्यात आलेली नाही, कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही।
आणि हे एकमेव कारण असं असणार आहे की जोपर्यंत आचारसंहिता लागू असणार आहे म्हणजे 21 डिसेंबरपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा जमा होणार नाही। परंतु 21 डिसेंबर नंतर आचारसंहिता संपते आहे, त्यानंतर राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी एक GR निर्गमित करण्यात येऊ शकतो आणि या GRच्या माध्यमातून जवळपास 1850 कोटी रुपयांचा निधी हा राज्य शासनाला हवा असणार आहे, जो की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना लागणार आहे। कारण आपण जर पाहिलं तर 96 लाखांपेक्षाही जास्त शेतकरी बांधव यासाठी पात्र असणार आहे। मग आता हा 1850 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो राज्य शासन एका GRच्या माध्यमातून निर्गमित करेल आणि GRच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये 21 डिसेंबर नंतर कुठल्याही क्षणी कुठल्याही दिवशी तो जमा होऊ शकतो। म्हणजेच एकंदरीत आपल्याला जर नमो शेतकरीचा 8वा हप्ता केव्हा जमा होणार ही अपडेट जाणून घ्यायची असेल तर डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच नमोचा 8वा हप्ता हा जमा होऊ शकतो। आणि जर चुकून जर नमोचा 8वा हप्ता हा डिसेंबरच्या अखेरीपर्यंत जमा झालाच नाही तर मात्र तो जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये मग मात्र शेतकरी बांधवांची अपेक्षा वाढते, कारण नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा जो कालावधी होता हा कालावधी संपत आलेला आहे आणि जानेवारी महिन्यामध्ये नमोच्या 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू होत आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना कदाचित नमोचा 8वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता एकत्रित असे 8व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 9व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकंदरीत 4000 रुपयांचा निधी सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। परंतु यामध्ये जे काही आहे ते जमा होऊ शकतो, कारण आपण जर पाहिलं तर आपण स्पष्ट अपडेट देत नाहीये की नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि 9वा हप्ता हा एकत्रित जानेवारी महिन्यामध्ये जमा होणार आहे अशी स्पष्ट अपडेट नाही। परंतु जर डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 8वा हप्ता जमा झाला नाही तर मात्र ज्यावेळेस जानेवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 8वा हप्ता वितरित केला जाईल किंवा मग केला जाऊ शकतो, त्यावेळेस कदाचित राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना नमोचा 8वा आणि नमोचा 9वा हप्ता हा एकत्रित वितरित केला जाऊ शकतो अशी शक्यताही वर्तवण्यात ती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची संपूर्ण अपडेट। आता यामध्ये नमोचा 8वा हप्ता हा केव्हा येणार तेही आपण जाणून घेतलेला आहे। त्यानंतर नमो शेतकरी योजना बंद झालेली आहे असा शेतकरी बांधवांमध्ये जो संभ्रम होता तोही चुकीचा आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही बंद झालेली नाही। ही जी योजना आहे ही केंद्र शासनाच्या धर्तीवरती आखण्यात आलेली आहे आणि केंद्र शासनाचा जसं की हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जातो PM किसान योजनेतून, तसाच नमो शेतकरी योजनेतून राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हा हप्ता वितरित केला जातो आणि पुढेही केला जाईल। मित्रांनो, ही होती संपूर्ण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलची अपडेट। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन माहितीसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।